खरं तर कुर्ल्याला मोठी घटना घडली, त्याच्या आधी भांडुपलाही झालं. असे खूप ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि वेटलिस्टच्या गाड्यांचंच होत आहेत. खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी ड्रायव्हरला ट्रेनिंग द्यायचं तोही प्रश्न उभा राहिलेला आणि तो प्रश्न आम्ही मार्गी लावला. कारण का आम्ही कंपल्सरी केलं की 1 महिना जवळजवळ त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. पण या ठिकाणी एक वेगळंच आपल्याला कळतं आहे की या ठिकाणी जो ड्रायव्हर होता त्यांनी काही ठिकाणी म्हणजे जी बस त्याला ब्रेक लावताच येत नव्हतं, त्या ठिकाणी त्याची बस सरळ जाणार होती ती त्यांनी टर्न मारली आणि काही लोकांचे जीव वाचवले पण आहेत त्या ड्रायव्हरने. आणि ह्या ठिकाणी जे झाले आहेत एन्जॉर्ड त्याच्यामध्ये फक्त आता हॉस्पिटलमध्ये आता किती जण आहेत ते मी चेक करून सांगते. परंतु या ठिकाणी जे रहिवासी आहेत जे इथे स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी फर्स्ट एड केलेलं आहे काही लोकांना, की एक लेडीज होती आणि एक ड्रायव्हर होता, तिथल्या तिथे त्यांना थोडं सुविधा दिली आणि ते घरी निघून गेलेले आहेत. आणि आता फक्त 2 जण आहेत, फक्त त्यातला 1 जण आहे हॉस्पिटलमध्ये आणि 1 जण जाता जाताच ऑन द स्पॉट तो गेलेला आहे. जो आहे गेलेला आहे तो खरं तर जी गाडी आहे बाईक त्याची जी बसच्या खाली गेलेली आहे आणि त्याला ते जास्त मार लागलेला आहे आणि तो गेलेला आहे असं कळण्यात आलेलं आहे. म्हणून मी ताबडतोब मी निघालेली BSTलाच जायला, परंतु ही घटना कळल्यावर मी या ठिकाणी वळली. या घटनेच्या चौकशीचे आदेश मी आजच मी चौकशीला मी मडावी म्हणून आहे, त्यांना खरं सांगितलं की 2:30 वाजता सगळ्या वेटलिस्टच्या गाड्यांचे जे मेन ओनर्स आहेत त्यांना बोलवा आणि त्यांना आज बोलवून एक मीटिंग घेणार आहे. GMला पण त्या ठिकाणी माझ्या कॅबिनमध्ये मी बोलवणार आहे आणि ह्याच्यावर कुठेतरी ठोस कारवाई होणं गरजेचं आहे. कारण का ह्या ॲक्सिडेंट लगातार जास्तीत जास्त व्हायला लागलेले आहेत. ह्याच्यात काय आहे तर आपला आम जनतेचा जीव जातो आहे, तर हे होता कामा नये आणि म्हणूनच आपण त्या ठिकाणी स्ट्रिक्टली ॲक्शन घेणार आहोत. कुर्ल्याच्या या घटनेनंतर खरं तर या इलेक्ट्रिक बसच्या संदर्भात काही चाचपण्या देखील केल्या जाणार होत्या, जेणेकरून असे अपघात का घडत आहेत आणि कशामुळे ड्रायव्हर लोकांचं यावरचं नियंत्रण जातं. कारण या अपघातात जर आपण पाहिलं तर अनुभवी ड्रायव्हर होते, 43 वर्ष त्यांचं वय आहे आणि अनेक दिवसांपासून ते बसमध्ये कार्यरत देखील होते. मात्र त्यांच्याकडनं या घडलेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा या इलेक्ट्रिक बसवरती प्रश्न उपस्थित होत आहेत. खरं तर इलेक्ट्रिक बस ज्या वेळेला डेपोमधून बाहेर पडते त्यावेळेला संपूर्ण बस ही चेक केली गेली पाहिजे, हे आम्ही अट टाकलेलीच आहे. कारण का आमचे जे सदस्य आहेत नांदगावकर म्हणून BSTचे त्यांनी हा प्रश्न उचललेला आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी मी हा प्रश्न उचललेला. कारण का नेहमी हे ॲक्सिडेंट होत आहेत, त्याच्यामुळे बस डेपोच्या बाहेर पडतानाच तुम्ही संपूर्ण ती बस चेक केली गेली पाहिजे की त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे, डेपोच्या बाहेर पडताना जो ब्रेक बरोबर आहे का. आणि EV बसचं खरं तर या EV बसच्याच जास्तीत जास्त ॲक्सिडेंट होत आहे, तर त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न आम्ही करतो. जे डेथ झालेला मुलगा आहे, मृत तरुण आहे, त्याच्या कुटुंबियांना काही आपण मदत हो नक्कीच त्याला तर द्यायलाच पाहिजे, त्याला सगळी मदत व्हायला पाहिजे. मग बेस्ट असू दे या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ज्या बसायचं असेल त्या असू दे, शेवटी जीव हा महत्त्वाचा आहे. सामान्य माणसाचं आहे, त्याचं घर आहे, त्याची फॅमिली आहे, हे सगळं बघितलं जाईल. BSTचा जो तांत्रिक विभाग आहे तिकडनं सुद्धा आता माणसं कमी होत चालल्यात, नवीन भरती होत नाहीये, त्यामुळे कुठेतरी बसची जी चाचपणी आहे वेळच्या वेळी होत नाहीये, त्यामुळे असे जे प्रकार आहेत ते घडतात. तर यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेणार आहेत. महत्त्वाचे निर्णय आम्ही घेतलेलेच आहेत. कारण का गेले 4 वर्ष आपण कुठेच भरती केलेली नाही आहे आणि आता आपण भरती करतोय. आता जस्ट आपण 500 कंडक्टर आपण भरती करतोय आणि ड्रायव्हरची आपण भरती करणार आहोत. जेवढ्या पण भरत्या आहेत त्या सगळ्या आपण BSTमध्ये करणार आहोत. ऑक्ट्रॉय बसला आपण कुठेतरी स्टाफ बसणार आहोत, दुसऱ्या कुठल्या कंपनीचा आपण विचार करतोय किंवा काय? नाही, कंपनीचा म्हणजे ह्या 2-3 कंपन्या आहेत. मग मातेश्वरीच्या बसेसचा पण ॲक्सिडेंट होतो आहे आणि ही आता ऑलेक्ट्राची होती, याही बसचा ॲक्सिडेंट होतो आहे. हे खरं बघायला गेलं तर EV बसचे काय ॲक्सिडेंट होत आहेत हे खोलात जाणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आज मी मीटिंग लावलेली आहे. GMला पण बोलवणार आहे आणि त्याच्यावर आम्ही तोडगा काढू. किती वाजता मीटिंग आहे? दुपारी 2:30 वाजता मी मीटिंग बोलवलेली आहे.